हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. टॉप कन्सेप्टमध्ये आपण शिकत आहोत मोशन पॅरामीटर्स फॉर सर्क्युलर ऑर रोटेशनल मोशन. सो आपण बघितलं की सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये वी डिस्क्राईब द पोझिशन ऑफ पार्टिकल ऑन द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल फ्रॉम इट्स सेंटर with the help of radius vector or position vector. Now, as the particle moves along the circumference of circle from one point to the another point, the position vector traces an angle at the center of circle, and this angle exactly is known as the angular displacement. Now, this angular displacement term is analogous term to displacement of particle in linear motion. ठीक आहे. सो सर्क्युलर मोशन किंवा अँग्युलर मोशन मध्ये पार्टिकल रेडियस वेक्टरने किंवा पोझिशन वेक्टरने सेंटर भोवती जो अँगल ट्रेस केलेला आहे वेन द पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता मित्रांनो, ही जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे? इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी आणि हा ऍक्सियल व्हेक्टर आहे. हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे? हा आहे ऍक्सियल व्हेक्टर आणि याची दिशा काढण्यासाठी आपण राईट हँड थंब रूलचा उपयोग करतो. राईट हँड थंब रूल मी प्रॅक्टिकली तुम्हाला समजून सांगतो. समजा तुमचा हा पार्टिकल या सर्कलवर फिरतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी, तर मग त्याच्या डायरेक्शनच्या अलाउन तुमच्या उजव्या हाताची बोट कर्ल करा. इन सच केस तुमचा अंगठा ज्या दिशेला असेल दॅट विल बी द डायरेक्शन ऑफ युअर अँग्युलर ऍक्सियल व्हेक्टर, दॅट इज इन दिस केस अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो हियर दिस थंब विच इज इन द डायरेक्शन ऑफ कॅमेरा, दॅट इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. राईट. आता याच्यामध्ये सुद्धा इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंटलाच आपण व्हेक्टर मानतो, कारण जर सर्कल पार्टिकल कंटिन्युअस सर्कलमध्ये फिरतोय तर मग पूर्ण सर्कल जर तो करतोय, इन सच केस तो जो अँगल आहे किंवा नंबर ऑफ रोटेशन, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स तो करतोय कम्प्लीट, तर ती आपण स्केलर क्वांटिटी म्हणून घेत असतो. राईट. तर त्या केसमध्ये लाईक याने समजा 4 रोटेशन कंप्लीट केले तर मग त्याने अँगल टर्न किती झाला? 4 दुने 8 पाय अँगल टर्न झाला रेडियन मध्ये. मग इन सच केस वी निग्लेक्ट दॅट, वी डोंट कन्सिडर दॅट ॲज अ व्हेक्टर क्वांटिटी, वी कन्सिडर दॅट ॲज अ स्केलर क्वांटिटी ओनली. बट द इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज अ व्हेक्टर क्वांटिटी. राईट. आता त्याचं एस आय युनिट काय आहे? रेडियन आहे. डायरेक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ सर्कल. ठीक आहे. मग आता प्लेन ऑफ सर्कल जर मी असं घेतला तर मग हा ऍक्सिस मला इथे व्यवस्थित दाखवता येईल. नाउ इफ पार्टिकल इज मुव्हिंग फ्रॉम पी टू लेट अस टेक क्यू, so this is what is the angle made and the angular displacement will be directed in this direction then. Right. So ही कन्सेप्ट महत्वाचा आहे. आता बाकी त्याला शोधायचं कसं? तर मॅथमॅटिकल अनालिसिस ज्या ज्या वेळेस आपण करतो, समटाइम्स वी यूज जॉमेट्री. राईट. जॉमेट्री मध्ये काय सांगितलं? इफ यू कन्सिडर दिस आर्क, लेट अस से लेंथ ऑफ आर्क इज एस, रेडियस ऑफ सर्कल इज आर, देन अँगल टर्न इज इक्वल टू काय? एस अपॉन आर. हा फॉर्म्युला आपण वापरतो. बट इफ द पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर हा फॉर्म्युला न वापरता आपण त्या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीचा वापर करतो. लाईक क्लॉकचे प्रॉब्लेम असतील. कारण जर आपण मग व्हेलॉसिटीची डेफिनेशन बघितली तर व्हेलॉसिटी काय आहे? समजा अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू जर बघितलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम आहे आणि त्या हिशोबाने मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी. ठीक आहे. तर याच्यावर एक फेमस एमसीक्यू सांगतो मी मित्रांनो, तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा आहे. समजा तुम्हाला विचारलं की 15 मिनिटात मिनिट काट्याने किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं, ऑब्विसली त्याच्या एक्झिस्टिंग पोझिशन पासून किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं. आता आपल्याला उत्तर माहिती आहे, 15 मिनिटात मिनिट काटा 90 डिग्री भेटणार आहे, फिरणार आहे. मग ते कसं काढायचं पहा. सी, मिनिट काट्याची आपण अँग्युलर व्हेलॉसिटी काढू, ती किती असेल? तो एक सर्कल पूर्ण करायला किती टाइम घेतो? 60 मिनिट घेतो. राईट. आपण ती मिनिट मध्ये काढू 60 मिनिट. मग हे किती झालं? π/30 रॅडियन पर मिनिट. मी मिनिट मध्ये ठेवलाय त्याला. ठीक आहे. ही व्हॅल्यू मी इथे टाकतो π/30. देन तो आता किती मिनिट त्या ठिकाणी फिरतोय? तर त्याला 15 मिनिटात आपल्याला त्याचं अँग्युलर हे काढायचंय. काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला त्याचं शोधायचंय. ठीक आहे. सो इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी इज अँगल टर्न, दॅट इज 2π डिवायडेड बाय इट्स टाइम पिरियड, दॅट इज 60 मिनिट. राईट. सो इट इज π/30 and now we are taking how much angle it will turn. So it is π/30 divided by your 15 minute. So it will become π/30 into 15 minute. So it is π/2 radian. ठीक आहे. π/2 radian म्हणजेच किती? 90 डिग्री. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व दी प्रॉब्लेम्स. आता हे सगळं तुम्हाला सर्क्युलर मोशन डिटेलमध्ये शिकताना हा अनुभव येणार आहे. हे लेक्चरचा आउटपुट काय पाहिजे? यू शुड अंडरस्टँड व्हॉट इज देअर इन सर्क्युलर अँड रोटेशनल मोशन ॲज कम्पेअर टू
linear motion. That is what is my aim, right? So simply let me conclude the topic. Circular motion is the motion in which particle moves along the circumference of a circle with respect to origin. Rotational motion is the motion in which the entire body rotates about itself, about the axis which passes through itself only, right? ती त्याच्यातूनच जाणाऱ्या एका ऍक्सिस भोवती ती फिरती. एक्झाम्पल्स देर आर सो मेनी, लाईक पृथ्वीचं स्वतः भोवती फिरणं रोटेशनल मोशन, गाडीच्या चाकाचं फिरणं रोटेशनल मोशन, फॅनचं फिरणं रोटेशनल मोशन, आणि सर्क्युलर मोशन मध्ये यू कॅन से इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस भोवती फिरणं सर्क्युलर मोशन, चंद्राचं पृथ्वी भोवती फिरणं सर्क्युलर मोशन, अँड इन मेनी सच केसेस वेअर द पार्टिकल मूव्ज अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. ठीक आहे. सो दॅट इज द मेन इंटेन्शन. आणि मोशन पॅरामीटर काय, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, दॅट इज नथिंग बट द अँगल टर्न by the radius vector when the particle moves along the circumference of the circle, right? Thank you.